JBTV न्यूज, बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सिंदखेडा बेटावधहून सप्तशृंगी गडाकडे मानाच्या ध्वजाचे प्रस्थान। 350 वर्षाची परंपरा भक्तिभावात जिवंत। सप्तशृंगी माता की जयच्या जयघोषात दुमदुमला परिसर। चैत्र उत्सवात भाविकांचा उत्साह शिगेला। खानदेशाचे आराध्य दैवत असलेला सप्तशृंगी गड येथे फडफडणाऱ्या मानाच्या ध्वजाचे बेटावध येथून पारंपरिक वाजत गाजत प्रस्थान झाले। ढोल ताशाचा गजर, सप्तशृंगी माता की जयचा जयघोष आणि भाविकांचा ओसंडून वाहणाऱ्या भक्तिभावामुळे परिसर पूर्णतः भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। सिंदखेडा तालुक्यातील बेटावध येथील रेणुका माता मंदिर बेटावध येथून निघालेली ही दिंडी तब्बल 350 वर्षाची परंपरा आजही अखंडपणे जपत आहे। चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त येथे पंचामृत, महापूजा, सप्तशती पाठ, होम हवन व विविध धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पडले। बेटावध हे रेणुका मातेचे माहेर मानले जात असल्याने या वारीला विशेष धार्मिक महत्त्व आहे। वणीगडावर ध्वज फडकविण्याचा ऐतिहासिक मान याच मंदिराला आहे। ही परंपरा कैलासवासी भानुदास बुवा यांनी आयुष्यभर जपली असून त्यांचे सुपुत्र योगेश भानुदास बुवा गेल्या दशकाभरापासून ती निष्ठेने पुढे नेत आहेत। मानाचा ध्वज सुमारे 11 मीटर लांबीचा भगवा असून तो विजय आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो। ध्वज बेटावधहून नेला जात असला तरी तो गडाच्या दुर्गम शिखरावर चढविण्याचा मान दरेगावच्या गवळी कुटुंबाकडे आहे। चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या मध्यरात्री शास्त्रोक्त पूजनानंतर ध्वज गडावर फडकवला जातो। यंदा सोरटी राजपूत समाजाच्या वतीने अहमदाबादहून आणलेला मातेचा खास चोला रेणुका माता मंदिरात अर्पण करण्यात आला। या धार्मिक सोहळ्यामुळे उत्सवाला अधिक रंगत आली। गेल्या 16 वर्षापासून बेटावध ग्रामस्थांकडून जनता विद्यालयाच्या पटांगणात पायी जाणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे। त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे। ध्वज प्रस्थान सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। या पारंपरिक वारीमुळे खानदेशातील श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा अद्भुत संगम पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला। प्रतिनिधी हरीश माळी, JBTV न्यूज, बेटावध, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण पाहताय JBTV न्यूज, बातमीत सत्यता हीच आमची ओळख।